जेव्हा नवरात्रीचा मौसम चालू असतो तेव्हा एक गाणं अगदी 1000 वेळा ऐकू येतं आणि ते मैं तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे, हे गाणं सारखं ऐकू येतं. तसं सध्या एक गाणं सगळ्यांच्या मनामध्ये अक्षरशः उदबत्तीसारखं रेंगाळत आहे आणि ते म्हणजे किशोरदांचं रिमझिम गिर सावन सुलग सुलग जाए मन. हे गाणं सगळ्यांना आवडतं आत्ता ऐकायला. त्याचं कारण एका मोठ्या विश्रांतीनंतर सगळ्यांना थोडीशी तहान लावून मग महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी थोडासे सुखावलेले आहेत. वातावरणामध्ये थोडीशी थंडाई आलेली आहे आणि त्यामुळे लोकांना उन्हाळ्यापासून दिलासा मिळालेला आहे. या सगळ्याचा परिणाम हा या छान पावसांच्या सरीने आहे. म्हणून यावेळेला मी माझ्याच गॅलरीत उभा आहे, फक्त मागं हा गुलमोहर घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फक्त या पावसाचा एक जाता जाता हळू चापट ज्याला म्हणता येईल अशी महाराष्ट्र प्रीमियर लीगला लागली. कारण 2-4 वर्षाच्या कालखंडानंतर महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली आणि त्याला कारण असं होतं की मध्ये पॅन्डेमिक झालं. अगोदर जी महाराष्ट्र प्रीमियर लीग व्हायची त्याला किल्ल्यांची नावं ही संघांना देण्यात आली होती. यावेळेला शहरांची नावं देण्यात आलेली होती आणि त्यामुळे 6 संघ सहभागी झाले आणि ह्याच्यामध्ये IPL खेळलेले महाराष्ट्राचे खेळाडूसुद्धा सहभागी झाले. संघ मालकांनी संघ विकत घेण्याकरता ज्या बोली लावल्या त्या बोली ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले. त्याचं कारण पुण्याच्या संघासाठी संघ मालकांनी जवळजवळ 3 वर्षासाठी 14 कोटींची बोली लावली. कोल्हापूरच्या संघ मालकांनी बोली लावताना 10-11 कोटीचा आकडा पार केला आणि त्यामुळे इवन साध्या संघांनी सुद्धा 3, 4, 5 कोटी अशा मोठ्या रकमा देत या खरोखर या महाराष्ट्र प्रीमियर लीगमधल्या संघांची मालकी घेतली. त्याच्या पुढं त्यांना खर्च होते, कारण जर्सी आहे, राहणं आहे, खेळाडूंचं मानधन आहे, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे एक जबरदस्त टुर्नामेंट ही होणार हे सगळ्यांना माहिती होतं. चांगली गोष्ट अशी म्हणता येईल की महाराष्ट्राच्या नुसत्याच IPL खेळलेल्या, रणजी ट्रॉफी खेळलेल्या या खेळाडूंना नाही तर जी क्लब क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात, जे तडाखेबाज बॅटिंग करतात, जे सुंदर फिल्डिंग करतात, चांगली बॉलिंग करतात, त्या चांगल्या मुलांनासुद्धा या महाराष्ट्र प्रीमियर लीगनी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म दिला, सगळ्यांना खेळायला मिळालं. मुख्य गोष्ट ही झाली की नवीन इव्हेंट कंपनीने, राजेश राणे जो माझा मित्र आहे जुना, त्याच्या इव्हेंट कंपनीने जबरदस्त काम केलं. योजना जी आखली होती त्याप्रमाणे सुंदर काय म्हणतात तरी व्यवस्था केली गेलेली होती आणि महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक प्रकारचं चैतन्य आलं होतं, ज्याचं क्रेडिट हे मला वाटतं रोहित पवार यांना द्यायला लागेल. कारण त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एक छान महाराष्ट्र प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं होतं. फक्त ह्याचं टायमिंग जे आहे ते थोडं चुकलं म्हणावं का दुसरा उपाय नव्हता आहे म्हणावं हे तपासायला लागेल. लोक लगेच टीका करतात की अरे पाऊस पडणार आहे, तुम्हाला काय एवढं कळत नाही का? पण BCCIनी कुठल्या विंडो दिलेल्या आहेत या प्रीमियर लीग, ज्या तामिळनाडू प्रीमियर लीग असू देत किंवा मुंबई प्रीमियर लीग असू देत, महाराष्ट्र प्रीमियर लीग यांना विंडो दिली आहे, त्या विंडोमध्येच हे आयोजन करायला लागतं. त्यामुळे एकदम टीका करायला नको. कदाचित संयोजकांचे हात त्या संदर्भात बांधले गेले असतील. सगळी स्पर्धा सुंदर पद्धतीने पार पाडली आणि नेमकी नॉकआउटच्या वेळेला पावसाने हजेरी लावली. फायनल जी होती ती होऊ शकली नाही आणि त्याच्याकरता खरंच प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर होती. संयोजकांनी जबरदस्त आयोजन केलेलं होतं. शरद पवारांपासून जय शहा येणार इथपर्यंत बातम्या येत होत्या. शरद पवारांनी हजेरी लावली, परंतु ही फायनल मॅच पावसामुळे होऊ शकली नाही. आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्या संघानं सातत्य दाखवलं, ज्या संघानं जायंट किलिंग केलं, त्या संघ म्हणजे रत्नागिरीचा जो संघ होता त्यांना विजेता घोषित केलं गेलं, कारण त्यांचा रन रेट चांगला होता. त्यामुळे ही फायनल झाली नाही याची हुरहुर सगळ्यांच्या मनात नक्की लागलेली आहे. परंतु ही स्पर्धा चांगली झाली, तामझाममध्ये झाली. गहुंजे स्टेडियमवरती एक प्रकारचं चैतन्य पसरलेलं होतं. या गोष्टी विसरून चालणार नाहीत. फक्त हे करत असताना रोहित पवार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी आहे त्यांना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की जर संघ मालकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का पैसे गुंतवलेले आहेत संघाची मालकी घेण्याकरता, तर मग दूरदर्शनवरती या सामन्याचं प्रक्षेपण का करण्यात आलं? मग थोडेसे जास्त पैसे लावून ह्या वेळेचा प्रॉफिट कमी करून
तुम्ही ते स्टार स्पोर्ट्स किंवा जास्त दुसऱ्या कुठल्या कंपनीला का नाही दिलं, की जेणेकरून संघ मालकांना एक्सपोजर थोडं जास्त मिळालं असतं. कारण एकीकडे असं सांगितलं जात होतं की फॅन कोड आणि त्याच्याचबरोबर दूरदर्शनवरती ही स्पर्धा दिसणार, पण दूरदर्शनवरती ही स्पर्धा पूर्ण वेळ दिसली नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे संघ मालकांनी जे पैसे गुंतवले त्याच्यामध्ये त्यांना मिळणारी प्रसिद्धी, क्रिकेट संघ मिळाल्याचा एक वेगळाच आनंद, समाधान, ह्या गोष्टींबरोबरच जे IPL करतं की संघ मालकांकडनं एवढे पैसे जरी ते घेत असले तरी त्याचा एक रिकव्हरी पाथ हा संयोजक निर्माण करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला हा रिकव्हरीचा पाथ हा खरोखर करायला लागेल. रोहित पवारांनी ग्वाही दिलेली आहे संघ मालकांना की मी तुम्हाला ग्रीनमध्ये आणीन, म्हणजे तुमचा जो आत्ताची गुंतवणूक आहे ती मी तुम्हाला भरून काढण्यासाठी मदत करीन. फक्त हे कसं करणार ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे, हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला कळलं पाहिजे. कारण ह्या वेळेला संघ मालकांनी जे पैसे गुंतवले त्याचे आकडे हे जेन्युइनली मोठे होते. त्यामुळे संघ मालक चेहऱ्यावरती जरी भाव आणत असतील की अरे जबरदस्त, वी आर सो हॅपी, तरीही ज्याला म्हणतात ते काय इन्व्हेस्टमेंट जी करतात त्याच्यावरती जे रिटर्न्स असतात त्या रिटर्न्सचा विचार हा केला गेलेला पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की संघ निवडत असताना संघ मालकांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना पूर्ण मुभा दिली पाहिजे, त्याच्यात लुडबुड केली गेली नाही पाहिजे. ही लुडबुड यावर्षीची अत्यल्प होती, परंतु ती अत्यल्पसुद्धा केली नाही गेली पाहिजे की जेणेकरून लोकल टॅलेंट जे आहे त्या लोकल टॅलेंटला वर येता येईल. मी एवढंच म्हणेन, महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा चांगली झालेली आहे. मी परत सांगतो की याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम खेळाडूंना, तमाम हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण ऋतुराज गायकवाड आहे किंवा राहुल त्रिपाठी आहे, अंकित बावणे यांना खेळायची संधी मिळते, सांगरगेकरला खेळायची संधी मिळते, पण जे बाकीचे खेळाडू आहेत त्यांना ती मिळत नाही. ती आत्ता मिळाली आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरेल आणि ह्याचा परिणाम महाराष्ट्र क्रिकेटसाठी चांगलाच होईल. अजून चांगली बातमी आलेली आहे या आठवड्यामध्ये, ती म्हणजे पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 5 वर्ल्ड कप मॅचेसचं यजमानपद हे मिळालेलं आहे. त्याच्यापैकी भारत विरुद्ध बांगलादेश हा सामनासुद्धा पुण्यात होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने हॅपी डेज आर हिअर अगेन फॉर महाराष्ट्र क्रिकेट असं नक्कीच म्हणायला लागेल. फक्त शेवटचा मुद्दा मी परत एकदा मांडतो, संघ मालकांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत आणि त्याच्या परताव्याच्या बाबतीत योग्य ती काळजी, योग्य तो रस्ता हा आखता आला पाहिजे. कारण त्यामुळेच संघ मालकांच्या चेहऱ्यावरती खरं हास्य उमटेल, खरं समाधान उमटेल आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण ही स्पर्धा आता छोटी नाही राहिलेली, ही स्पर्धा आता मोठी झालेली आहे. एवढंच मी म्हणेन, तुम्ही महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थोडासा पाठपुरावा केलात का? फॅनकोड किंवा दूरदर्शनवर तुम्ही ही स्पर्धा पाहिलीत का? आणि त्याचबरोबर ही स्पर्धा यावेळेला गहुंजेला भरवली गेलेली होती. जरी संयोजक म्हणजे इव्हेंट मॅनेजर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन छाती बडवून सांगत असतील की अरे जबरदस्त पाठिंबा मिळाला, खूप प्रेक्षक येत होते, तर मला वाटतं ते तेवढं सत्य नाही आहे. कारण गहुंजे स्टेडियमला जाणं आणि येणं हे सोपं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जाण्या येण्याकरता खूप त्रास होतो, वेळ जातो, दगदग होते. त्यामुळे पुढच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये या स्पर्धा ज्या आहेत त्या स्थानिक मैदानावरती होतील का, होम अवे होतील का, की पुण्याची टीम कोल्हापूरला जाऊन खेळते, नंतर सोलापूरची टीम रत्नागिरीला जाऊन खेळते. कारण असं जर करता आलं तर खरं त्या शहरामध्ये क्रिकेटचं वातावरण नुसतं तापणार नाही तर वणव्यासारखं पेटेल. त्यामुळे एवढीच सूचना किंवा सल्ला किंवा मी म्हणेन की एक हितचिंतकाची सूचना म्हणून यांनी घेतली पाहिजे की या जर का होम आणि अवे मॅचेस करता आल्या तर अजून धमाल होईल आणि ग्रासरूट क्रिकेटला एक जबरदस्त पाठबळ मिळेल. हे माझं मत झालं. तुमचं मत काय ते जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मी कौतुक करतो साही खेळलेल्या संघांचं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं, त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजर्सचं आणि त्याचबरोबर रत्नागिरी संघ ज्यांनी पुणे आणि कोल्हापूरच्या तगड्या संघांना मागं ठेवत पहिल्या या म्हणजे नवीन महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. वेल डन रत्नागिरी टीम. त्यामुळे तुमची मतं जरूर कळवा. परत सांगतो, रिक्वेस्ट करतो, त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.